या स्पर्धेचा आनंद लुटतायत आणि आजचा शेवटचा मॅच दोन संघांमध्ये चांगल्या संघाने प्रत्येक संघाने चांगला या ठिकाणी खेळ दाखवलेला आहे आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि शेवटचा मॅच आणि मेगा फायनल म्हणजेच फायनलचा मॅच या ठिकाणी दोन संघांमध्ये बघतोय। दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। गोलंदाज पार्कवर येतोय चंदर घोषे, वैयक्तिक आणि संघाचं पहिली षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गावर आलेला आहे चंदर घोषे, नामांकित एक चांगला गोलंदाज आपण बघतोय। सुंदर गोलंदाजी, भरपूर अनुभवानुसार त्याला चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे। 10 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स त्याला भरपूर आहे या गोलंदाजाला आणि गोलंदाजाच्या जोरावरती इथे भरपूर अशी सन्मानचिन्ह पटकावलेली आहेत। असा गोलंदाज या ठिकाणी एकमेव चांगला गोलंदाज आपण बघतोय। स्ट्राईक एंडकडे फलंदाज, पहिलाच बॉल असं वाटलं होतं की सफल थोडासा फलंदाज झाला होता, त्याच्यामुळे मला वाटतं ऑफस्टंपमधनं बॉल सरळ निघून जातोय स्ट्रिकच्या हातामध्ये। डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय। मी अगोदरच म्हटलं होतं की हा एकमेव चांगला गोलंदाज आहे आणि चांगली गुणवत्ता आहे या गोलंदाजाकडे। राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतो, स्ट्रेटचा मारा केला जातो, गॅप मध्ये बॉल सरळ निघून जातोय 4 धावांसाठी आणि या बिलटच 4 धावा आणि चौकाराने बघितलं की चांगला दिशा दिली होती। ज्याला आपण बघितला स्ट्राईकचा जरूर फटका ठेवला होता, त्याच्या बॅट मधून आलेला संजय मात्रे यांच्या बॅट मधून आलेला हा पुढचा बॉल पुन्हा एकदा छतोय घेऊन शतक्षणामध्ये थोडस लांब लावलं जातंय, लॉंग ऑफ आणि थोडासा ऑन साईडला काव करण्याच्या दिशेने शतक्षी सुद्धा पाहायला मिळते। यावेळेला चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला असता परंतु बॉल निघून जातोय सीमारेच्या दिशेने आणि मिळतात त्या ठिकाणी 4 धावा आणि या 4 धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे। थोडासा ऑन साईडला काव करण्याच्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे। कालच्या दिवसामध्ये जवान मास्टर कामोड संघाने जवळजवळ धावांचं डोंगर उभारलं गेलं होतं, 90 धावा आपण बघितला गेला होता। मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं निघून जातोय 81 धावा गेल्या होत्या। काय जबरदस्त बॅटिंग केली होती या संघाने आणि इथे सुद्धा आपण बघतोय की या फायनलच्या मॅच मध्ये कितपर्यंत धावा येत आहेत ते असणं गरजेचं आहे। यावेळेला स्वतः गोलंदाज जातो, चेंडूला उचलतो, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9च्या घरामध्ये। सिलिमिडांच्या आजच्या दिशेने बॉल गेला होता, स्वतः गोलंदाज जातो, तोपर्यंत एक धाव जरूर मिळालेली आहे। धावसंख्येवरती नजर टाकली, बिनबाद 9 धावा, धावफळ कव्हर। गोलंदाजी मात्र चांगली आहे, 2 चौकाराने थोडासा नाराज असेल हा गोलंदाज। यावेळी क्रॉस केला ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने, मात्र रनिंग कॅच घेण्यामध्ये झेल जरूर घेतला असा मात्र झेल या ठिकाणी थोडासा ड्रॉप होतोय आणि जीवनदान थोडंसं बिळास जातोय या ठिकाणी। संघाची धावसंख्या आहे 10च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे। दमन दौऱ्यामध्ये आलेले सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। यावेळेला खेळाचं होतं पॉइंटच्या दिशेने, बॉल मिडऑफच्या दिशेने येतो या ठिकाणी, बघायचा धावा जरूर मिळतात या ठिकाणी। सुरक्षित क्रीज मध्ये षटक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे, षटक संपलं जातं पहिली षटकामध्ये। एकंदरीत आपण बघतोयच जवान मास्टर कामोड संघाची धावसंख्या 11 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे। येणारे फक्त अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 षटकांमध्ये बघायचं कितपर्यंत धावा येत आहेत। जर 40 ते 45 जर धावा जर येतात तर एक चांगला स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल कामोड संघाचा। गेली कालच्या दिवसामध्ये सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली होती, जयेश विरारकर एक चांगला मॅन ऑफ द चा हिरो ठरला होता, जबरदस्त स्फोटक फलंदाजी केली होती। जवळजवळ 70 रन्स त्याचे आपण बघितले गेले होते। मागच्या वर्षी आपण बघितलं होतं मोरीगाव टीमचा अजय पाटील यांनी मागच्या वर्षी जबरदस्त हे मैदान गाजवलं होतं
आणि इथे सुद्धा आपण बघितलं की इथे जयेश विराकर ही चांगली बॅटिंग केलेली आहे कालच्या दिवसामध्ये आणि आज इथे परफॉर्मन्स आपण जर बघितलं की कशा पद्धतीने परफॉर्मन्स देतोय ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज मार्कवर येतो राजेश दळवी. वैयक्तिक खडी संघाचं हे दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होते. चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे. सफल क्रॉस करण्याचा प्रयत्न अपील होतो या ठिकाणी बघायचा. यस फलंदाज बाद होतो या ठिकाणी. संजय म्हात्रे इज आउट आणि त्याला नक्कीच मैदानाच्या बाहेर जावं लागेल. फलंदाज बाद होते. फलंदाज बाद झालेले धावसंख्या आपण बघितली 11 हा पुढला विकेट गमावलेला आहे कामत संघाने. फायनलचा मॅच मध्ये फायनलचा मॅच फलंदाज बाद होतो. फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप म्हात्रे हा देखील एक चांगला स्फोटक फलंदाज आहे आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी केली होती. म्हणजे कालच्या दिवसामध्ये 50 रन्स म्हणजे 50 धावा ज्याच्या आपण बघितल्या होत्या. म्हणजे जवळजवळ कामत संघामध्ये आपण बघितले 3 ते 4 प्लेयर जे बॅटर आहेत ते अतिशय चांगले मजबूत आहेत. एक या सेशन मध्ये चांगली स्ट्रॉंग जर टीम जर बघितली ती मात्र कॉमन टीम. त्याच्यानंतर आणखी एक टीम जर बघितली स्ट्रॉंग ती मात्र अचानक मास्टर ही सुद्धा एक चांगली टीम आहे. त्याच्यानंतर पोमन संघ आणि टायगर तो जर 3 ते 4 टीम या अतिशय चांगले स्ट्रॉंग आहेत. पण ती इथे फायनल मध्ये आपण बघितलं आहे की ज्यांनी प्रवेश केलाय कामत संघाने. अतिशय चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या जवळजवळ नागले संघ सुद्धा अतिशय एक चांगला फॉर्म मध्ये आहे. त्यांनी सुद्धा चांगली बक्षिसं पटकावलेली आहेत. विकेटला 500 माझ्याकडे. विकेटसाठी सुद्धा पारितोषिक या ठिकाणी लागलेलं आहे. शिवाजी भुरे क्रॅश पाई 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागलेलं आहे. यावेळेला जोरदार अपील. यास फलंदाज या ठिकाणी सुरक्षित क्रीज मध्ये आहे. प्रदीप म्हात्रे एक चांगला स्फोटक फलंदाज. बघा शरीराने भरलेला आणि मजबूत बांधायचा हा फलंदाज आहे. भरपूर अनुभव आहे. त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलेला आहे. जॉनमन कामन असं त्यांचं त्या संघाचं पहिलं नाव होतं आणि अजूनपर्यंत ते नाव या ठिकाणी आपण बघतात ज्या संघाचं. आणि खरोखरच भरपूर एक्सपिरियन्स आहे या बॅटरला. त्याच्यानंतर जयेश विराकर ह्याला सुद्धा भरपूर अनुभव आहे या टेनिस क्रिकेटचा. यावेळेला बॉल सरळ स्टंपच्या बाहेर निघतोय. पंच या ठिकाणी पाहणी करत आहेत आणि सरळ इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतोय गुल्लकांपर्यंत. धावफलकावर जो पोहोचते 12च्या वरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. लेन आणि लाहीन मध्ये चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं असतं गोलंदाजाला. परंतु इथे गोलंदाज थोडासा वरकटलेला आहे. स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला गेला होता. काही हरकत नाही. आता हा बॉल व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. यावेळेला बघायचा जोरदार अपील आणि यस पंचांचा बोट आकाशाकडे उंचवलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बदल्या फोलमध्ये येतोय. पंचांना सापडतोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आणखी एक फलंदाज बाद होतोय. यावेळेला फलंदाज बाद होतोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बदल्या फोलमध्ये येतोय. पंचांना सापडतोय. दुसरा झटका हा कामत संघाला लागलेला आहे. चांगला उत्साह आपण बघतायत कारण की जी लहान मुले आहेत मला वाटतं चांगला आवाज ती अतिरिक्त काही जी खेळली त्यांच्याकडनं आहेत. नक्कीच आवाज येतो या ठिकाणी. जसंच IPL मध्ये जसा आवाज येतोय स्टेडियम मध्ये त्याच पद्धतीने या ठिकाणी बाहेर सुद्धा आपल्याला आवाज येतोय. हरीश कडव संघाचे कर्णधार स्वतः जात आहेत. अतिशय चांगला रंगतदार हा मॅच होऊ शकतोय. फायनलचा मॅच दोन्ही संघामध्ये. धावांवरती आपण नजर टाकली. धावसंख्या 2 गडीच्या बोबटल्यामध्ये सध्याची परिस्थिती आपण बघितोय. कामन संघाची 12 धावा धावफलकावर अजून इथे चांगली बॅटिंग करणं हे गरजेचं आहे. आता मात्र नवीन फलंदाज या ठिकाणी आलेला आहे की हरीश कडव हा आलेला आहे. हा देखील एक चांगला बॅटर आहे परंतु धावा येणे हे गरजेचं आहे. जोपर्यंत जयेश विरारकर आहे तोपर्यंत धावा येऊ शकतात. आता हरीश कडवला चांगली साथ द्यावा लागेल जयेशाला. बॉल घेऊन जातोय
राजेश दोल्डी क्वायटम ओव्हर विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेस स्ट्राईक केला जातोय डी बेस्ट कव्हरच्या दिशेने. अप्रतिम झेल, आणखी एक या ठिकाणी झेल घेतला जातोय. त्यावेळेला झेलच्या रूपाने आणखी एक फलंदाज बाद. आता मात्र थोडासा डगआउट मध्ये जाताना दिसतोय कामन. यावेळेस स्ट्राईक केला जातोय हरीश कव्हरच्या दिशेने. अप्रतिम झेल, महत्वाचे 3 फलंदाज बाद झालेले. आता मात्र थोडासा टेन्शन वाढलं असेल कामन संघावरती. 3 फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज संजय म्हात्रे, त्याच्यानंतर प्रदीप म्हात्रे आणि त्याच्यानंतर हरीश कडव हा फलंदाज बाद झालेला आहे. गिरधर म्हात्रे हा नवीन बॅटर जातोय फलंदाज. एक चांगला बॅटर आहे बघा. लेदर क्रिकेटचा सुद्धा तो सराव करतायत आणि भरपूर एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा चांगले आहे या बॅटरकडे. 10 ते 15 वर्षाचा जे अनुभव अजूनपर्यंत इतकं वय झालेलं आहे, परंतु सुद्धा लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटचं हे त्यांना भरपूर आवड आहे. मी त्यांना ज्या वेळेला मी लहान होतो त्यापासून त्यांना मी नेहमी बघतोय क्रिकेट खेळताना आणि क्रिकेटची भरपूर आवड आहे त्यांना. पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळी क्रॉस केला साईडला काव काढण्याच्या दिशेने. झेल घेण्याचा प्रयत्न. याला बॉल जातोय सरळला त्या दिशेने. मिळतात 4 धावा. मी अगोदरच उल्लेख केला होता या खेळाडूचा. चांगला खेळाडू आहे आणि आल्यानंतर ही चांगली सुरुवात केलेली आहे चौकाराने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 16च्या घरामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचतोय कारण की इथे आपण जर बघितलं तर 26 आणि 27 म्हणजे 2 दिवसाची स्पर्धा 27 एप्रिल. मागच्या वर्षी आपण जवळजवळ 8 ते 9 जून गेल्या वर्षी आपण आलो होतो, परंतु या वर्षी आपण लवकर या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून या दमन दौऱ्यामध्ये आलेले सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असे स्वागत. पुढचा बॉल घेऊन जाईल राजेश. क्रॉस केल्याचा प्रयत्न करतोय. ऑफ स्टॉपला जाऊन थोडासा क्रॉस केलतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला बॉल जातोय. तर सकाळच्या आतमध्ये चांगला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर. 3 गडीच्या बोबटल्यामध्ये सध्याची परिस्थिती आहे. धावसंख्या आहे ती 16. इथे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये येणाऱ्या चांगल्या धावा येणे हे गरजेचं आहे. विकेट जर या ठिकाणी जर भेटतात तर क्रॅशबाईक मिळू शकतो 500 रुपयाचा. शिवाजी भोरे खास करून या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतोय. धावसंख्या 16 धावा झालेल्या आहेत या स्कोर बोर्डवरती. चला आपण ग्रुप मीटिंग जास्त घेऊ नका. शेवटचा मॅच आहे. प्रोत्साहन चांगलं दिलं जातं या ठिकाणी. क्षेत्ररक्षण सजवलं जातं या ठिकाणी. एका बाजूने कॉमन टीम आणि एका बाजूने आपण फक्तच डोंगरीपाडा हे 2 संघ आहेत. लेदर क्रिकेटचा भरपूर अभ्यास केला होता या खेळाडूंनी गिरधर म्हात्रे. परंतु सर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर टेनिस क्रिकेट सुद्धा इथे कमी नाही, परंतु टेनिस क्रिकेट जवळजवळ स्टेडियमपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपल्या या भारतामध्ये टेनिस क्रिकेटला जास्त प्राधान्य दिलं जातं आणि हे खूप बरेचशा ठिकाणी स्पर्धा चालू असतात मित्रांनो. पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळी टॉस केला ऑन साईडला आणि निश्चितच चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगला लास्ट मार्फत या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. बघा उंची आहे आणि उंचीचा फायदा जरूर मिळालेला आहे. बॉल जबरदस्त अफेक्ट केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. बॉल जरूर घेऊन जातो या ठिकाणी. गोलंदाज येतो. गोलंदाज घेण्याचा प्रयत्न केला होता. भोईर हा गोलंदाज आहे. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे डोंगरीपाडा संघाचा. यावेळेला पाकमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. चौलून धाव या ठिकाणी जरूर मिळेल. फक्त 1 धाव सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे त्या 18च्या घरामध्ये. कारण की कामन संघाचे जे काही खेळाडू आहेत ते सुद्धा थोडेसे नाराज असतील की इथे आपल्याला स्कोर थोडासा कमी आहे.
जवळजवळ 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा येणे हे गरजेचं होतं. 25 ते 30 जर धावा जर असत्या तर चांगला स्कोर या ठिकाणी पाहायला मिळत. गेलं तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. पहिल्या बॉलमध्ये 1 धाव, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सुद्धा एक सिंगल धाव आली होती. गोलंदाज सुद्धा 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा मोजतोय. पुढचा बॉल घेऊन जाईल. यावेळेला बघायचं आहे फक्त 1 धाव चढून मिळेल बघायचं. पंचांचा काय इशारा येतोय हा न करता पंच त्या ठिकाणी आहेत. आम्हाला निर्णय व्यवस्थित द्यायचा आहे. बॉल अतिशय चांगला आहे. बॉलला सरळ दिशा देण्याचा प्रयत्न सुरू केला होता. फर्स्ट आणि गल्लीच्या मध्ये शॉर्ट थर्मॅनच्या दिशेने चांगलं शतरक्षण लावलेलं आहे. धावसंख्येवरती नजर टाकली. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 19च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पूर्णपणे जखलवून ठेवलेलं आहे. कामन संघाला जास्त धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत. डोंगरपाडा संघाने मध्ये चांगली गोलंदाजी होतोय. एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि वाडीश मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण बघितला. त्याच्यानंतर लॉंग ऑफला बघितला महेंद्र पाटील. त्याच्यानंतर लॉंग लेगच्या दिशेने आपण बघितला राजा कोठावले याला आपण बघतोय. आणि डी बेस्टा कवयच्या दिशेने एक आणखी एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. क्रॉस केला ऑन साइडला बॉल निघून जाते 6 धावांसाठी. बॅक बिगडी द गुड शॉट आणि या षटकाराने टीमचा टोटल स्कोर आता मात्र स्कोर बरोबरती डी बेस्टा दिशेने एक आणखी एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. 25 धावा 25 रन्स 25 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आपण जर बघितलं मात्र ज्यांनी एक चौकार आणि एक षटकानुसार 25 धावा. चांगला वातावरण आहे. इकडचं वातावरण आपण जर बघितलं थोडीशी कपडे आहे परंतु इथे हवा देखील चांगली आहे. विरुद्ध दिशेने फटका खेळू शकतात. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल बघायचा. झेल होण्याची शक्यता. झेल सुटला जातोय या ठिकाणी. विलास मार्फत हा झेल सुटला जातोय. झेल जरूर घ्यायला होता. 2 धावा जरूर मिळतायत या बॅटरला. या 2 धाव्याने टीमचा टोटल स्कोर आता जाऊन पोहोचलेला आहे 27च्या घरामध्ये 27 रन्स 27 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्लेन ग्राउंड आपण बघितलं काची दमन आणि सोबतच आपण बघितलं हे पटेल मैदान या ठिकाणी बघतोय ज्या ग्राउंड हे पाहायला मिळतात. स्ट्राईकचा जरूर फटका केला जातोय. बॉल कव्हरच्या दिशेने येतोय मात्र सगळं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल. जास्त काही धाव मिळणार नाही. एकच धावावरती समाधान मानावं लागेल आणि षटक देखील या ठिकाणी पूर्ण होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी जर बघितलं 3 गडीच्या बोबटल्यामध्ये कामोस संघाची धावसंख्या आहे ते 28 धावा 28 रन्स 16 गोलवरती धावा आपण जर बघितलं तर 28 धावा या ठिकाणी आहेत. येणारं फक्त शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक स्ट्रोक ओव्हरचं असं मात्र हाणामारीचं षटक आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा येणं हे गरजेचं आहे आणि याच्यामध्ये जर उत्तुंग 3 तर 4 षटकात जर येत आहेत तर जवळजवळ 40च्या पलीकडे सुद्धा ही धावसंख्या जाऊ शकेल असं वाटलं होतं. जयेशाला सुद्धा असं वाटतं की मला तिथे स्ट्राईक जर आले तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकेल. मात्र गिरदेव माते तिथे आहेत. हा चांगला एक बॅटर आहे. एक चौकार आणि षटकानुसार चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. पुरेपूर या मैदानाचा पुरेपूर फायदा उचललेला आहे या दोन्ही बॅटरनी. ग्रुप मिटिंग करू नका. शेवटचा मॅच मित्रांनो आपण काल या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झालाय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. ज्या धनसूर व्यक्तीने या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे आकर्षक ट्रॉफ्या सुद्धा आपण बघतोच. एस एंटरप्राइजेस संजय म्हात्रे आणि हाजरी शेख यांच्याकडनं सुद्धा आकर्षक ट्रॉफ्या आपण बघतोय. दिशा एंटरप्राइजेस मनोज भगत यांच्याकडनं सुद्धा आपण ट्रॉफ्या बघतोय. त्याच्यानंतर किरण पाटील जे आहेत त्यांच्याकडनं सुद्धा मॅन ऑफ द साठी आपण एक कॅप आणि जी सन्मान चिन्ह जी ट्रॉफी आपण बघतोय ती त्यांच्याकडनं स्पॉन्सर झालेली आहेत. शतरक्षण सजवलं जातोय. गोलंदाज मार्कवर येतोय. बघायचं शेवटचं षटक हे कोणाच्या हातामध्ये दिलं जातंय
अंतिम षटक ज्याला आपण बघतोय, मला वाटतं हेमंत पाटील याच्या हातामध्ये षटक दिलं जातं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं पुन्हा डीप क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे ते या ठिकाणी तुटलेलं आहे, त्याच्यामुळे ऑन साईडला हे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. पूर्ण डीप क्षेत्ररक्षण आहे. प्लेन ग्राउंड जरूर बघतोय आणि याचा पुरेपूर फायदा उचलायचा आहे ज्या बॅटरला. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे गोलंदाज असेल हेमंत. यावेळी क्रॉस केला ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. या 6 धावा मिळत आहेत आणि 6 धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. या स्कोअरवरती आहे ज्या बॅटरला. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे गोलंदाज असेल धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. कारण की मी अगोदरच म्हटलं होतं की हा बॅटर सुद्धा अतिशय भरपूर अनुभव आहे, एक्सपिरियन्स चांगला आहे. कारण की टेनिस आणि लेदर क्रिकेटचा सुद्धा सराव करतात आणि त्याच्यामुळे त्यांना भरपूर अनुभव आहे, क्रिकेटची भरपूर आवड आहे. जबरदस्त ही कामगिरी केली. बॅटर किधर मात्रे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे असेल. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा हेमंत. यावेळेस बॅटने खेळून काढलेला बघा, जेल होण्याची शक्यता. हो, या ठिकाणी जेल सुटलेला आहे. म्हणजे याचा अर्थ बॅट सुद्धा सोडलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. इथे राजेश दलवे यांनी हा जेल सोडलेला, महत्वाचा जेल या ठिकाणी हा जेल सोडलेला, इम्पॉर्टंट जेल होता. असं असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी दिशेने जीवनदान या ठिकाणी मिळालेलं आहे. आता मात्र स्ट्राईक एंडकडे आपण बघतोय जयेश याला. कालच्या दिवसामध्ये अतिशय जबरदस्त बॅटिंग केली होती. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू रिलीज झाल्यानंतर सरळ चेंडू स्टेकच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतात. धावसंख्या 35च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. या हवेलीला कहीं पे निघाया कहीं पे निशाणा, जाने करता पुन्हा और पोहोच गया ठाणा असं झालेलं आहे. खेळायचं होतं ऑन साईडला, बॉल जातोय सिलीमेडांच्या ऑनच्या दिशेने. स्वतः गोलंदाज जातोय, चेंडूला उचललाय. असं वाटलं होतं की इथे धाव सुद्धा मिळाली असती, परंतु या ठिकाणी सगळी गोलंदाज पाहायला मिळतो. पूर्णपणे जखलूनसारखं ठेवलेलं आहे समोरच्या संघाला. या खेळाडूला हेमंत पाटील गोलंदाज पार्कवर अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या बॉलवरती जरी षटकाराला मात्र कमबॅक करून घेतलेला आहे. हो, यावेळेस जोरदार अपील झालेले आहे. मात्र इथे जर आपण बघितलं गोलंदाजी केलेली आहे हेमंत पाटील यावेळेस जोरदार अपील झालेली आहे. पहिल्या बॉलला स्वतःला पूर्णपणे सांभाळलेला आहे गोलंदाजामध्ये. जबरदस्त गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. यावेळेस स्ट्राईक केला जातोय, बघायचं आहे ओच्या दिशेने बॉलला अडवलं जातोय. तोपर्यंत स्ट्राईक एंडकडे तितक्याच वेगाने थ्रो येतोय. यास फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झालेले आहे. धावा मिळाल्या जात आहेत. एक सिंगल धाव या ठिकाणी आलेला आहे. 36 धावा आणि 37 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. अतिशय सोपं आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे. समोरच्या संघाला पूर्णपणे या ठिकाणी जखलवून ठेवलेलं आहे कांबोज संघाला. कारण की इथे गेल्या 2 मॅचमध्ये आपण काल बघितलं होतं हाय स्कोर जास्त होता या संघाचा. मात्र या फायनलच्या मॅचमध्ये थोडासा स्कोर थोडासा कमी पाहायला मिळतो मला. जवळजवळ 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 45 तर 50 किंवा 60 धावा यायला होत्या. कारण की समोरचा संघ सुद्धा अतिशय चांगला स्ट्रॉंग आहे. अचानक मास्टर डोंगरीपाडा संघ एका बाजूने, त्याच्यामध्ये सुद्धा चांगले बॅटर आहेत. महेंद्र पाटील आहे, त्याच्यानंतर राजा कोठावले हा देखील एक चांगला बॅटर आहे. त्याच्यानंतर अविनाश सांगडी हा देखील एक चांगला बॅटर आहे. त्याच्यानंतर विलास हा देखील आणि त्याच्यानंतर हेमंत चंद्र घोषे असे मध्ये 3 ते 4 बॅटर हे अतिशय चांगले स्ट्रॉंग आहेत या संघामध्ये. 37ला तुम्हाला पिन्स असेल, कारण की समोरच्या संघाला पूर्णपणे गोलंदाजाकडे काम केलं. जास्त धावा या ठिकाणी करून दिलेला नाही. स्वेटचा मारा केला जातो. अचानक मास्टर 4 धावांसाठी लावून घ्यायचं दिशेने चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला असता, बॉल निघून जातोय सीमामध्ये. आम्ही जर बघितलं
करणं हे गरजेचं आहे साहेब. करण्याचा प्रयत्न आणि त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांच्यासोबत फलंदाज बाद होत्या ठिकाणी यावेळेला उंचवला आणि फलंदाज ठिकाणी बाद होतोय मध्यमध्ये होतोय. पंचांना सापडतोय या स्पर्धेला झालेला आहे. चौथं वर्ष आहे. स्ट्राईक केला जातोय डी बेस्ट कवरच्या दिशेने अप्रतिम झेल आणि स्ट्राईक केला जातोय डी बेस्ट कवरच्या दिशेने अप्रतिम झेल. आणखी एक या ठिकाणी झेल घेतला जातोय. 24 फेब्रुवारी 2021 मध्ये स्थापना झालेली आहे. झेलच्या भरपूर ठिकाणी असोसिएशन तयार झालेलं आहे. वसई तालुका क्रिकेट असोसिएशन हे सुद्धा जवळजवळ 2011 मध्ये तयार झालं. झेल घेण्याचं असोसिएशन आणलं होतं शिवाजी भोरे यांनी आणलं होतं. त्याच्यानंतर एरिया असोसिएशन सुद्धा आपण आमच्या कॉमन परिसरामध्ये आम्ही बसतोय साईडला आणि निश्चितच प्रत्येक ठिकाणी येण्याचा प्रयत्न असोसिएशन तयार झालेला आहे. आणखी तैनात त्याच्यामुळे चांगले नियम असोसिएशन मध्ये मला पाहायला मिळतात. प्रत्येक मीटिंग होत आहे त्याच्यामध्ये पुढे नेलेलं आहे. यावेळी टॉस केला ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. हो हो यावेळेस जोरदार अपील झालेले आहे. मात्र शतरक्षण लावायचं फायनलचा मॅच आपण मित्रांनो या ठिकाणी बघताच अंतिम मॅच झाल्यानंतर या ठिकाणी आपण स्वागत समारंभ सुद्धा होणार आहेत. आलेल्या पाहुण्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करणार आहोत. इथे जे आहेत सल्लागार अनिल पाटील या सरांना मी विनंती करतोय या सरांना की आपण कुठे जाऊ नका इथे. तर मी या सरांना अनिल सरांना मी विनंती करतोय की आपण कुठे जाऊ नका इथे आपण पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. छोटी स्पर्धा असो किंवा मोठी स्पर्धा असो नेहमी हे व्यक्ती पुढे असतात. दिनेशभाई प्रत्येक क्षेत्रामध्ये मी त्यांना प्रत्येक सामाजिक कार्य असो कुठलंही कार्य म्हणा ते नेहमी पुढे असतात. आणि खास करून आपण बघितलं जनतेसाठी अगदी धावून येणारे असे नेता आमच्या कॉमन परिसरामध्ये आम्ही बघतोय. दिनेश माते साहेबांना आम्ही बघतोय कारण की त्यांचं कॉमन परिसरामध्ये म्हणजे जिल्हा पालघरमध्ये जर बघितलं तर हे नाव खूप मोठं आहे. चला आपण विनंती असेल की आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. ना 37 ना शतरक्षण कॉमन संघाला विनंती आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. फायनलचा मॅच पुन्हा एकदा दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आणि 37 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. शतरक्षण लावायचं आहे. आज महत्वाचा मॅच या ठिकाणी पाहायला मिळाला. बघायचं आहे अंतिम विजेता संघ हा कुठला ठरणार आहे. इथे कॉमन संघ ठरतोय की इथे डोंगरीपाडा संघ ठरेल ते नक्कीच येणाऱ्या 2 षटकामध्ये आम्हाला कळणार आहे की कुठला संघ अंतिम विजेता संघ ठरणार आहे. कारण की दोन्ही संघ अतिशय मजबूत संघ आहेत. या असोसिएशन मध्ये आपण बघितलं जबरदस्त संघ आहेत. सरासरी आपण जर बघितलं तर 9.25च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाला प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी आपण बघितली तर मला वाटतं 9.25च्या सरासरीने ही वाटचाल करायची आहे. शतरक्षण सजवलं जातोय. 30 सर्कल बिडाफ आणि बिडाफच्या दिशेने सुद्धा शतरक्षण जरूर पाहायला मिळतोय. राजेंद्र कोठावले
स्ट्राइक एंडकडे असेल. फर्स्ट गेअर वरती त्याला आपण जरूर बघतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे कामोड संघाने. पुन्हा एकदा दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. आजचा शेवटचा मॅच दमन दौऱ्यामध्ये आपण बघतोयच या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शेवटचा मॅच, अंतिम मॅच. नाण्याची एक बाजू आपण बघितली, आता मात्र नाण्याची दुसरी बाजू आपण पाहणार आहोत आणि बघायचं आहे या मॅच मध्ये नेमकी काय घडते, काय बिघडते. जी येणारी वेळ आहे तीच मात्र आपल्याला सांगू शकणार आहे. की क्रिकेटची भविष्यवाणी आतापर्यंत अजूनपर्यंत कोणी केलेली नाही, कारण की इतकं प्राधान्य या भारतामध्ये आहे टेनिस क्रिकेटला. सरी टेनिस क्रिकेट आपण जर बघितलं अतिशय एक चांगला खेळ जरूर पाहायला मिळते. प्रत्येक क्षेत्रामध्ये हा खेळ आपल्याला गल्ली गल्लोमध्ये हा क्रिकेट खेळायला पाहायला मिळतोय. ग्लास बॉल घेऊन जातोय गोलंदाज. यावेळेला क्रॉस मध्ये बघायचं आहे ऑन साईडच्या दिशेने आणि विकेट्स या ठिकाणी गमावलेला आहे. अति घाई संकटात नाही असं झालेलं आहे या ठिकाणी. कारण की घाई करायची काही गरज नव्हती आणि इथे विकेट्स गमावलेला आहे. चंदर घोषे याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अपील सुद्धा जोरदार अपील झाली होती, परंतु इथे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावलेला आहे. शिवाजी भुरे सुद्धा आपण बघितलं, त्यांना चांगला प्रोत्साहन दिलं जातोय खेळाडूंना. चला तबेने बॅटर जातोय मैदानाच्या आतमध्ये. दिनेश तांगडी हा देखील एक चांगला बॅटर आहे डोंगरीपाडा संघाचा. या संघामधून तो नेहमीच खेळतोय आणि भरपूर अनुभव आहे, कारण की इथे विकेट्स गमावलेला आहे. पहिला विकेट्स या ठिकाणी गमावलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. लॉंग ऑफच्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे. कव्हरच्या दिशेने सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. लॉंग ऑफ मध्ये आपण बघितलं हरीश कडाव आणि त्याच्यानंतर कुंदन पाटील याला आपण बघतोय आणि ऑन साईडला रवींद्र नाईक याला आपण बघतोय. मिड ऑफ मध्ये विदर्भ माते याला आपण बघतोय. यावेळेला झेल होण्याची शक्यता बघायचं आहे, मात्र बॉल निघून जातोय. 1 बाउन्स फोर आणि मिळतात या ठिकाणी 4 धावा आणि 4 धावा जरूर मिळतात. मध्ये 4 धावांनी चांगली सुरुवात केलेली आहे अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाने. कारण की इथे आपण बघितलं 37चं एक टार्गेट आहे, एक आव्हानपात्र तुकडा आहे, परंतु क्रिकेटमध्ये जोर पहिला जास्त अर्थ दिला जातो. प्रत्येक क्षेत्र लागलं आहे त्याला जास्त आणि युट्यूब लाईव्ह वरती काही प्रेक्षक सुद्धा पाहत असतील. कॉमन परिसरातील काही प्रेक्षक की इथे मास्टरच्या मॅच सुद्धा बघतायत मोबाईल वरती. चांगलं आयोजन नियोजन सुद्धा या ठिकाणी चांगलं पाहायला मिळालेलं आहे. गोलंदाज स्वतःची पावले त्यांनी मोजलेले आहेत या क्रीज मध्ये. जयेश पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळेला यावेळेस 2 बॉलांच्या मध्ये जबरदस्त आघात झालाय. दांडी गोल या ठिकाणी आणि महत्वाचा आणखी एक फलंदाज बाद झालेला. 2 बॉलांच्या राजेंद्र कोठावले याला मैदानाच्या बाहेर जावं लागतील. पहिला फलंदाज बाद झाला चंद्र घोषे, हा दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला. जयेश सारखा गोलंदाज आहे आणि बघा अनुभवानुसार चांगली गोलंदाजी करतोय, स्वतःला पूर्णपणे कमबॅक करतोय आणि सांभाळून घेतोय या मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु इथे दोन्ही संघ अतिशय चांगले स्ट्रॉंग आहेत. बघायचं अंतिम विजेता संघ कुठला संघ ठरतो आणि उपविजेता संघ हा कुठला ठरतोय ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि चांगली गुणवत्ता आहे या गोलंदाजाकडे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतो. स्वेटचा मारा केला जातो गॅप मध्ये, बॉल सरळ निघून जातोय 4 धावांसाठी. थोडासा ऑन साईडला काव करण्याच्या दिशेने क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. यावेळेला चांगला पद्धतीने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला असता, परंतु बॉल निघून जातोय. सीमा गोलंदाज होते. चांगली गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे. सफल क्रॉस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघायचा. यस फलंदाज बाद होतो या ठिकाणी. यावेळेला बघायचा जयेश सामना करेल रवींद्र. बघायचं आहे
या वेळेला गती अतिशय वेगवान बॉल होता, गती अतिशय बॉलची व्यवस्थित होती. सहा बॉल निघून जातोय आणि डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. या ठिकाणी धावसंख्या स्थिर आहे, फक्त 4 धावा या ठिकाणी आपण बघतायत. षटक चालू आहे पहिलं. इथे 2 विकेट्स सुद्धा नावे आहेत. जयेश विराकर अतिशय चांगले गोलंदाजी केलेले आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज. सगळी गोलंदाजी करतोय या मैदानामध्ये. ओढते विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळी इंडियन चेंडू हवेमध्ये जवळजवळ 3 क्षेत्ररक्षण या ठिकाणी येतात. वन कॅच हरीश कडावेने अतिशय उत्तुंग असा एक चांगला झेल घेतलेला आहे आणि झेलच्या रूपाने चांगला फलंदाज बाद होतो या ठिकाणी. ओढते विकेटने गोलंदाजी करतो हरीश कडावेने चांगला झेल घेतलेला आहे आणि झेलच्या रूपाने थोडंसं टारस मध्ये असेल हा फलंदाज. अचानक मास्टर डोंगरीपाडा संघाचे चांगले प्लेयर या ठिकाणी बाद झालेले खेळाडू. यावेळी काबा संघाची सुद्धा अशीच परिस्थिती होती. त्यांचे सुद्धा विकेट असेच गेले होते, परंतु इथे सुद्धा तेच चित्र मला या ठिकाणी पाहायला मिळतंय की इथे सुद्धा चांगले फलंदाज बाद झालेले आहेत. आव्हान मात्र तोकडं आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 37चं हे टार्गेट आहे आणि त्याचाच पाठलाग करत असताना विकेट्स गमावलेले आहेत या ठिकाणी डोंगरीपाडा संघाने. बघायचं आहे या टॉपीवरती कुठल्या संघाचं नाव येते आणि कुठला संघ अंतिम विजेता संघ ठरणार आहे ते आपल्याला कळणार आहे. एक चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलेला आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल जरूर या सीझन मध्ये आपण बघितलं जबरदस्त कामगिरी केलेली आहे जयेश याने. पुढचा बॉल घेऊन जातोय. या वेळेला अप्रतिम बॉल बघायचा आहे, परंतु वाईट बॉलचा इशारा होतो पंचांमार्फत. लेग साइड बॉल बघायचा आणि इशारा गेला आणि वाईटच्या रूपाने फक्त या एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5च्या घरामध्ये. जी परिस्थिती आहे डोंगरीपाडा संघाची थोडीशी बिकट अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीतून थोडासा बाहेर निघालो गेलं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या अडचणी येत राहतात आणि त्या अडचणी आल्यानंतर त्या मित्रांना आपल्याला सिद्ध करावं लागत आहेत. यावेळेला शिरापासून दूर चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र. फक्त एकच धाव मिळेल, एकने मात्र काही चालणार नाही. एक धाव मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 6च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अचूक आपण इथे आपण बघितलं षटक संपलं जातं आणि येणारे फक्त 18 बॉल असतील आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जबरदस्त कामगिरी केलेली आहे जयेश याने. पुढचा बॉल घेऊन जातोय 30 धावांच्या आहे. अजून बॉल बघायचा परंतु वाईट बॉलचा इशारा. बॉलमध्ये धावा करायच्या असतील, पाण्याची व्यवस्था किंवा पाणी घेऊन जायचं आहे. काय जबरदस्त मॅच आपण बघतो दोन संघामध्ये. दोन्ही संघ अतिशय चांगले संघ आहेत, एकच परिसरातले हे संघ आहेत, परंतु इथे प्रत्येकाचा डावपेच या ठिकाणी प्रत्येकाला माहिती आहे. जी परिस्थिती आपण बघितली तसेच कामत संघाचे सुद्धा सुरुवातीला जवळजवळ 3 विकेट्स गेले होते. त्याच्यानंतर इथे सुद्धा आपण बघतोय की इथे सुद्धा विकेट्स गेलेले आहेत. चला पाणी पिऊन झाला असेल तर आपण लगेच खेळ या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे. चार वाजून 38 मिनिटं या ठिकाणी झालेली आहेत. रवींद्र नाईक येतोय गोलंदाज मार्कवर. वैयक्तिक आणि संघाचं हे दुसरे षटक येतोय. 31 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉलमध्ये या 31 धावा फक्त करायच्या असतील डोंगरीपाडा संघाला. बघायचं आहे नेमकी काय घडतंय. गोलंदाज सगळा गोलंदाज आहे, मी अगोदर सुद्धा उल्लेख केला होता. यावेळेला बॉल अतिशय सरळ बॉल ठेवला जातोय. ऑफस्टॉमवरती हा बॉल पाहायला मिळतोय.
जे ऍक्शन आपण जर बघितलं, मला वाटतं एक न्यूझीलंड संघाचा गोलंदाज आपण बघितला डॅनियल पिटोरी, आणि ती ऍक्शन आपण बघतोय रवींद्र नाईक यांच्याकडे मला जरा पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा काल देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने, सुंदर गोलंदाजी केली होती. यावेळेस पास केला ऑन साईडला, भेटला त्या ठिकाणी 4 धावा, आणि या 4 धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. या स्कोर बोर्डवरती संख्या जाऊन पोहोचलेली गोलंदाजी केली होती. शॉर्टपिच चेंडू होता, शॉर्टपिच बॉल आल्यानंतर ऑन साईडला आपण बघितला बिड विकेटच्या दिशेने हा चौकार येतोय, आणि चौकाराने संघाची धावसंख्या बघितली तर 10च्या घरामध्ये धावसंख्या शिल्लक आहेत. ही मॅच जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे, आणि त्याचाच पाठलाग करत असताना या ठिकाणी डोंगरीपाडा संघाला आपण एका बाजूने बघतायत. 15 पाटील जे स्ट्राईक एनकडे आपण बघतोय, जबरदस्त एक चांगला स्फोटक फलंदाज, भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे. लेफ्ट राऊंड गोलंदाजी करतोय, क्रॉस केल्याचा प्रयत्न, मात्र खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही, पुन्हा डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सुद्धा डॉट चेंडू टाकला होता, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला होता, आणि तिसरा बॉल सुद्धा डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल ते आता आपण बघायचं आहे. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू निघतोय, पंच या ठिकाणी दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. अवांतर धाव, आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे. 11 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 11 रन्स, 11 धावा या ठिकाणी वाईडच्या रूपाने या ठिकाणी धाव मिळालेली आहे. पुढचा बॉल घेऊन जाईल रवींद्र नाईक, सामना करेल महेंद्र. स्पेट डाय केला जातोय, बघायचा आहे जेल होण्याची शक्यता. बॉल सरळ 6 धावांसाठी षटकार, हा उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय महेंद्रच्या बॅट मधून. अगदी बॉल घेऊन जाईल धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 17च्या घरामध्ये. धावसंख्या 17 धावा आपण जर बघितलं या ठिकाणी समीकरण थोडस बदललेलं आहे. आमच्या ऑफिसर्स या ठिकाणी 6 धावांसाठी षटकार, इथे धावांची आवश्यकता आहे. 17 धावा स्कोर बोर्डवरती जरूर पाहायला मिळत आहेत. 37 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा जर बघितल्या तर 17 धावा झालेल्या आहेत. 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पार्कवर येतोय, पुन्हा एकदा रवींद्र नाईक. यावेळी क्रॉस केला साईडला, बिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या दिशेने येतो या ठिकाणी षटकार, आणि या षटकाराने टीमचा टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलेला आहे या स्कोर बोर्डवरती. काय जबरदस्त ही कामगिरी केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे या ठिकाणी 23च्या घरामध्ये 23 रन्स स्कोर बोर्डवरती. आता मात्र थोडासा पूर्णपणे धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी. येतो या ठिकाणी षटकार, आणि 13 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. फक्त 13 बॉल, आणि या 13 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. बघायचं आहे की या 14 धावा जर येतात या ठिकाणी तर डोंगरीपाडा संघ या ठिकाणी विजय होऊ शकतोय. तर झेल होतं आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी होईल तर कामोद संघ सुद्धा येऊ शकतोय. या वेळेला बघायचं आहे चेंडू मागे निघून जातोय. फक्त 1 धाव या ठिकाणी मिळेल महेंद्र याला. 1 धावपेक्षा जास्त काही नाही, एक सिंगल धाव या ठिकाणी येतात. आता फक्त 13 धावांची आवश्यकता असेल. एक सिंगल धाव आल्यानंतर समीकरण थोडस बदललेलं आहे. 12 मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. ही टॉप 5 मॅच या ठिकाणी पाहायला मिळतात, आणि चुरशीचा मॅच या ठिकाणी आज पाहायला मिळतोय. सायंकाळच्या सत्रामध्ये 2 षटकांचा खेळ फक्त शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही संघ अतिशय चांगले संघ आहेत या ठिकाणी. आता मात्र बघायचंय नेमकी काय घडतंय. आकर्षक ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव येते ते बघायचं या ठिकाणी. 2 षटकामध्ये फक्त 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, म्हणजेच याचा अर्थ आपण बघितला 12 बॉल, आणि या 12 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. जे रसिक प्रेक्षक असतील
मोबाईलवरती ते सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद लुटत असतील या मॅचचा. कारण की इथे समीकरण असं आहे की इथे 12 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त ही मॅच होऊ शकते या ठिकाणी. प्रदीप मात्रे इथे गोलंदाज पार्कवर वैयक्तिक आणि संघाचं हे तिसरं षटक येतोय. हे देखील हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच फिनिश करायची असेल डोंगरीपाडा संघाला आता फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. 13 धावा या खूप महत्वाच्या आहे डोंगरीपाडा संघाला. प्रदीप गोलंदाज मार्कवर पुढचा बॉल घेऊन जातोय. स्ट्राईक ड्राईव्ह बघायचा आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉल निघून जातोय. मिळतात या ठिकाणी 4 धावा आणि 4 धावाने समीकरण आता मात्र बदललेलं आहे. प्रदीप गोलंदाज मार्कवर पुढचा 11 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. बघा उत्साह जास्त या ठिकाणी पाहायला मिळतो. डोंगरीपाडा संघाचे काही जे खेळाडू आहेत काही जे तिथे त्यांचे काही पंगराखी जे आलेले आहेत 9 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी यावेळेस 6 बॅटने चेंडूला खेळून काढलेला आहे. बघायचं आहे वन बाउंड चेंडूला अडवलंय कुंदन याने. फक्त सिंगल धावा या ठिकाणी मिळतोय. 8 धावांची आवश्यकता असेल. 10 मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळी क्रॉस केल्यावर साईडला बॉल निघून जाते त्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. कामत संघाकडनं फक्त सिंगल धावा या ठिकाणी. 7 धावांची आवश्यकता. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. 6 बॅटने खेळायचा प्रयत्न बिडाफ आणि बिडाफच्या मध्ये मात्र बॉल येते तिथे कुंदन येतोय बॉलला उचलतोय. सिंगल धाव या ठिकाणी मिळतोय. 6 धावांची आवश्यकता. 8 मध्ये मला वाटतं 6 धावांची आवश्यकता जरूर आहे या ठिकाणी ही मॅच जिंकण्यासाठी. हो चांगल्या पद्धतीने चेंडूला आखून काढला जातोय. 1 धाव ठिकाणी जरूर मिळेल. एका धावाने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे या ठिकाणी 32च्या घरामध्ये. 7 मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि या 7 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. डॉट चेंडू मला वाटतं सर्व पाहायला भेटतो या ठिकाणी. ज्या षटक संपलं जातो या ठिकाणी आता शेवटचं षटक आहे. 6 मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. इथे बघायचं जसं मला एक मॅच आठवलं जातोय की त्या टायगर मास्टर संघाने एक चांगलं काम केलं होतं. त्याच्यामध्ये शाहिदभाईने 6 धावा करून दिल्या नव्हत्या आणि तीच मॅच मला या ठिकाणी आठवते की इथे समीकरण असं आहे की 6 मध्ये इथे 5 धावांची आवश्यकता आहे डोंगरीपाडा संघाला. कंपल्सरी चेस आहे पण तो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 5 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. बघायचा या ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव या ठिकाणी कोरलं जाईल. कुठला संघ या ठिकाणी अंतिम विजेता संघ ठरतोय आणि उपविजेता संघ कुठला संघ ठरतोय तो येणारी वेळ आहे ती आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. ते गोलंदाजी मात्र ही चांगली करावी लागेल कामन संघाला. 5 धावांची आवश्यकता आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 5 धावा फक्त करायच्या असतील डोंगरीपाडा या संघाला. या संघाने जर 5 धावा जर येत आहेत तर या ठिकाणी हा संघ विजय होऊ शकतोय. जर इथे गोलंदाजी जर चांगली झाली कामत संघाची तर कामत संघ सुद्धा येऊ शकतोय. बघायचं नेमकी काय घडतंय. शेवटचं षटक येतोय. किरदार मात्रे मला वाटतं याच्या हातामध्ये हे षटक दिले जातोय. 6 मध्ये 5 धावांची आवश्यकता बघायचं आहे. किरदार मात्रे गोलंदाज मार्कवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. 5 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. बॉल घेऊन जातोय गोलंदाज. यावेळेला बघायचं आहे झेल होण्याची शक्यता आणि
हो हो यावेळेस बॉल निघून जातोय सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या 4 धावाने टीमचा टोटल स्कोर आता मात्र वळलं जातो या ठिकाणी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे या विजयासाठी शॉर्टपिच चेंडू होता यावेळेला झेल घ्यायचं होतं जे शॉर्टपिच त्या ठिकाणी आपण बघतोय 1 धावेची आवश्यकता यावेळेस बॉल निघून जातोय सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी झेल घेतला जरा असा बघायचं फक्त 1 धावेची आवश्यकता आहे 1 धावेची आवश्यकता आहे यावेळेला बघायचं आहे नेमकी काय घडतंय इथे यास विजय संपादन केलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी अचानक मास्टर डोंगरपाडा संघ आणि अंतिम विजेता संघ हा ठरलेला आहे आणि उपविजेता संघ या ठिकाणी कामत संघ या ठिकाणी ठरलेला आहे दोन्ही संघांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी गेले कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला होता आजचा हा दुसरा दिवस होता या ठिकाणी तर मी विनंती करतो या ठिकाणी आमचे जे इथे खजिनदार सरांना मी विनंती करतो काय घडतं इथे सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला विजय संपादन केलेला आहे या ठिकाणी अचानक मास्टर डोंगरपाडा संघ सत्कार करायचा आणि अंतिम विजेता संघ या ठिकाणी आणि उपविजेता संघ या ठिकाणी कामत संघ या ठिकाणी ठरलेला आहे दोन्ही संघांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी गेले कालपासून हॅलो हा स्पेशल मॅच पाहण्यासाठी आणि आमच्या असोसिएशनच्या आमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित आहेत कामनचे माजी सरपंच दिनेशभाई म्हात्रे आणि माजी नगरसेविका सौ प्रीती म्हात्रे खरंच आमच्या असोसिएशन नक्की तुम्हाला धन्यवाद देईल की तुम्ही इतक्या लांबनं वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खूप आम्ही आभारी आहोत एक आमच्याकडून छोटं सन्मान चिन्ह एक सत्कार करतो आम्ही तो सत्कार आमच्याकडून स्वीकार करावा दोन काढ मी विनंती करतोय सूर्यकांत भगत आमच्या असोसिएशनचे सदस्य आहेत की त्यांनी माजी सरपंच मी विनंती करतोय आमचे माजी सरपंच कामनचे दिनेशभाई म्हात्रे आणि प्रीती म्हात्रे यांना त्यांनी एकत्र यायचं इथे आपण सत्कार करतो सूर्यकांत भगत यांच्याकडून म्हणजे लाईव्ह येईल मी सर्व पाहुण्यांना तसेच जे सदस्य आहेत त्याचा विनंती करतो की त्यांनी इथे VIP डायसवर यायचं आहे कमलाकर जाधव शिवाजी गुरे जे इथे मान्यवर आलेले आहेत अमृत देवलीकर धनंजय म्हात्रे या सर्वांनी इथे VIP डायसवर यायचं आहे की ज्यांनी आपला वेळात वेळ काढून आमच्या या हे सामने पाहण्यासाठी